ज्या पद्धतीने कारवाई होती त्यावेळेस कोणताही माणूस येत नाही आणि ती तळतळ मी ह्या पोस्टद्वारे मांडत आहे। आता ती जर एखाद्याने लागत असेल तर त्याला मी काही म्हणू शकत नाही। इच्छितो की ह्या लोकांनी एक मात्र करायला पाहिजे की लोकांचं काम जर केलं तर ही जी धावपळ आज त्यांची चालू आहे, ही जी धावपळ करतात आहे, जे वन हिंडतात आहे, ती हिंडायची तुम्हाला वेळ येणार नाही। बघितलं आपण हा रोड 18 मीटर रोड, तो रोड सहज जात असताना वाकडा झाला। असं असतं की हे जातं तिथं निवडून आणि इथं मधी काय ठराव करत्या, काय गोडबंगाल करत्या हे यांच्या यालाच माहित राहतं, ते का वरिष्ठांना कोणाला माहित नसतं। पण ज्यावेळेस ठराव केल्यानंतर त्यामध्ये लक्ष्मीनगर उठवणं याबाबत 23 नंबर आरक्षण जे रावसाहेब मास्तर यांच्या जागेत होतं, जिथं संस्थांनी जागा घेतली, तिथं लक्ष्मीनगर पुनर्वसनाचा ठराव त्यांनी केला। मी पोस्ट टाकत आहे, कदाचित जर एखाद्याला लागला असेल तर त्या पोस्टच्या माध्यमातून जो मर्म निघतो तो त्याला लागू होईल। प्रचार सुरू झाले, मात्र लक्ष्मीनगरमध्ये आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहे। तुम्ही देखील नाना म्हणून पोस्ट टाकताय, काय नेमकं प्रकरण, कोणावर आरोप करताय, तुम्ही नाव घेतलं? खरं तर आपण कोणाचं नाव न घेता जी टिप्पणी चालू आहे, कारण सोशल मीडिया या माध्यमातून या आमच्या लक्ष्मीनगर, मी एक सर्वसामान्य एक मतदार म्हणून, सर्वसामान्य एक नागरिक म्हणून जी मला तळतळ आहे की ह्या लक्ष्मीनगरमध्ये गेल्या 25 ते 30 वर्षात एकही काम झालेले नाही आणि त्या माध्यमातून ज्या मी पोस्ट टाकत आहे, कदाचित जर एखाद्याला लागला असेल तर त्या पोस्टच्या माध्यमातून जो मर्म निघतो तो त्याला लागू होईल आणि त्याच पद्धतीने जे मी पोस्ट टाकतोय, ज्याला लागल तो पुढे येईल आणि जो पुढे आल्यानंतर जे मला मग नाव घेऊन उत्तर द्यायचं ते त्यावेळेस देईन, कारण ह्या पोस्ट तर आहेच, परंतु अजूनही अनेक अशा विषय आहे का ते विषय कुठपर्यंत टाकायचे किंवा थांबायचे तो विषय मी पुढं नक्कीच घेईन। लक्ष्मीनगर उठवायचा ठराव असेल किंवा टपऱ्यांचा विषय असेल, ओढ्याच्या शेजारी 5 घरं गरिबांचे, हे काय नेमका विषय आहे? कारण आपण जर बघितलं तर आमच्या लक्ष्मीनगर हे अनेक म्हणजे 30, 40, 50, 60 वर्षापासून इथं उदयास आहे आणि त्यामध्ये सर्व धर्म, सर्व जाती, जे साईबाबांनी जो संदेश दिलेला आहे की सबका मालिक एक आहे, त्या अनुषंगाने सर्व जाती धर्माचे लोक आमच्या या लक्ष्मीनगरमध्ये राहतात। परंतु ह्या लोकांना विचारत न घेता, ह्या लोकांच्या मनातील काय ते न बघता त्यांनी स्वतः ठराव केले। ठराव केल्यानंतर त्यामध्ये लक्ष्मीनगर उठवणं याबाबत 23 नंबर आरक्षण जे रावसाहेब मास्तर यांच्या जागेत होतं, जिथं संस्थांनी जागा घेतली, तिथं लक्ष्मीनगर पुनर्वसनाचा ठराव त्यांनी केला। त्याच्यानंतर ते वादंग आपण बघितलं असेल की सर्व जे नागरिक आहेत त्यांनी आंदोलन केले, उपोषण केले। माननीय नामदार साहेबांना ज्यावेळेस हा विषय कळाला, कारण एक तर असं असतं की हे जातं तिथं निवडून आणि इथं मधी काय ठराव करत्या, काय गोडबंगाल करत्या हे यांच्या यालाच माहित राहतं, ते का वरिष्ठांना कोणाला माहित नसतं। पण ज्यावेळेस आम्ही सगळे लक्ष्मीनगरचे जे रहिवासी आहे, प्रकाश शेळके पाटील असेल व सर्व जे रहिवासी आहे, त्यांनी सगळं एकजुटीने होऊन आम्ही ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये मोर्चा नेला, त्यावेळेस तो ठराव थांबला गेला। नामदार साहेबांकडे ज्यावेळेस त्यांना सांगितलं हे समजून का ह्या अशा पद्धतीने इथं गोडबंगाल करताय, तर नामदार साहेबांचं वाक्य होतं, नाही लक्ष्मीनगर आहे तिथेच आपण ठेवू, तुम्ही काय काळजी करू नका, आणि त्यांच्यामुळे आज आम्ही इथं राहतो। परंतु माझं एक सांगणं आहे की हे जे लोकप्रतिनिधी निवडून जातात तिथं काय गोडबंगाल होतो, कोणत्या पद्धतीने होतं। आता एक बघितलं आपण हा रोड 18 मीटर रोड, तो रोड सहज जात असताना वाकडा झाला। मग वाकडा झाल्यानंतर काही त्यांचेच घर फ्रंटला येण्यासाठी झाला की अजून काही त्याच्यात आहे, आणि ह्यो डीपी प्लॅन मध्ये रोड नसून नंतर डीपी प्लॅन मध्ये रोड टाकला, तर त्यावेळेस ह्या जिल्हे नगरसेवक जे होते त्यांनी विरोध करायला पाहिजे होता। कारण आपण बघतो का लक्ष्मीनगरच्या बाबत
का हे जे छोटे मोठे व्यापारी आहे, फुलं विकणारे आहे, प्रसाद विकणारे आहे आणि छोटे छोटे धंदे करणारे आहे, त्याला रोडवरच आहे. परंतु त्या लोकांवर जेव्हा कारवाई होती, ज्या पद्धतीने कारवाई होती, त्यावेळेस कोणताही माणूस येत नाही आणि ती तळतळ मी ह्या पोस्टद्वारे मांडत आहे. आता ती जर एखाद्याने लागत असेल तर त्याला मी काही म्हणू शकत नाही. काय सल्ला द्याल तुमच्या विरोधी उमेदवाराला? मी विरोधी उमेदवारालाच नाही तर पूर्ण शिर्डीतील जे जे लोक आहे, जे जे या प्रक्रियेमध्ये समजा राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याचे जो त्यांचा उद्देश आहे, त्या लोकांना एकच सांगल की फक्त निवडणूक आल्यावरच तुम्हाला जनता आठवू देऊ नका. कारण जे जे त्यांच्या जीवनाच्या घडामोडी आहे, त्या धंद्याच्या बाबत कारवाई असेल, लक्ष्मीनगर बाबत जे कायम करण्यासाठी आपण शासनाचे जे काही GR आहे ते GR मी आज माझ्याकडे सगळे अवेलेबल आहे की पूर्ण नगरपालिकेचा पण हे आहे, नगरपालिकेचा आदेश आहे, तहसीलदारचा आदेश आहे, जे मी माझ्या माध्यमातून 5 वर्षात केलेले काम आहे, जे नगरपालिकेची NOC त्यांनी ना हरकत दिलेली आहे, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहे. जे 5 वर्षात मी गप्प बसलो नाही, जे 8-9 वर्षात मी गप्प बसलो नाही, मी कागदोपत्रेची या लक्ष्मीनगर बाबत पूर्तता पूर्ण करून ठेवलेली आहे. परंतु ह्या लोकांनी साधं त्या लोकांना, जे गोरगरीब लोकांवर कारवाई होत होती, त्यांच्यावर पोलीस स्टेशन मध्ये धरून नेत होते, 1200 रुपये दंड करीत होते, त्यांच्या आया बहिणी रडत होत्या आणि अशा माध्यमातून मात्र कोणताही नगरसेवक तिथं गेला नाही. ही खंत आहे आणि म्हणून मला सगळ्यांना संदेश देणं इच्छितो की ह्या लोकांनी एक मात्र करायला पाहिजे की लोकांचं काम जर केलं तर ही जी धावपळ आज त्यांची चालू आहे, ही जी धावपळ करतात आहे, जे वन हिंडतात आहे, ती हिंडायची तुम्हाला वेळ येणार नाही. कारण जनतेचं काम जर केलं तर जनता ठरवून घेते, त्यांच्या मनात कोण नगरसेवक आहे, कोणाला करायचं आहे ती ठरवून घेते आणि त्याच्या माध्यमातून तो माणूस निश्चित होत राहतो. त्याच्यामुळे ह्या सर्वांना संदेश आहे की तुम्ही 5 वर्ष ह्या जनतेचे काम करा, तुम्हाला अजिबात ही आजची धावपळ करायची वेळ येणार नाही. तुम्ही आणि विरोधी उमेदवार कसं बघितलं तर नातेवाईक लागतात, त्या नातेवाईकांमध्ये कशा पद्धतीने आता ही लढत होणार? कारण नातेवाईकपेक्षा तुमचं कर्तृत्व त्या एरियामध्ये महत्वाचं असतं. का तुम्ही काय काम केलेलं आहे. आता मी ज्यावेळेस माझ्या फक्त 2.5 वर्ष होतं, कारण 2 वर्ष आपण बघितलं तर माझं खर्च दिला नसल्यामुळे माझं पद रद्द झालं होतं आणि मी त्या माध्यमातून मुंबईला अक्षरशः नीला सत्यनारायण या आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांच्याकडं केस चालू हे केली, ॲग्रीमेंट झालं व मला पुन्हा 2 वर्षांनंतर मला ते नगरसेवक पद, कारण मी एक झोपडपट्टीतला गरीब दलित मुलगा असल्यामुळे मला ते काय खर्च द्यायचा, काय करायचं हे मला काही माहित नव्हतं आणि त्या माध्यमातून माझं पद रद्द झाल्यानंतर पुन्हा मी हिअरिंग करून ते पद पुन्हा मिळवलं. परंतु त्या 2.5 वर्षात मी बघितलं असेल तुम्ही, त्या वड्यामध्ये आमच्या सत्ताधाराविरोधात ज्यावेळी आमची सत्ता आली तर त्यांच्याच विरोधात जाऊन मी उपोषण केले. अनेक माध्यमिक 100 रुपयाचा जो नळ होता आंबेडकर नगर पूर्ण शहरी भागात 100 रुपयात जो नळ भेटणार होता, ती यादी त्यांनी लपून ठेवली होती, ती बाहेर काढून मी पूर्ण सेपरेट घरात नळ दिले. कारण वड्याकडे त्यावेळेस 4-4 घराला नळ होते आणि नंतर मी सेपरेट नळ केले, आंबेडकर नगरला सेपरेट नळ केलेला असं जाते दाखलं. या असे कामं या माध्यमातून मी केलेले आहे. आता हे 100% जनतेला माहित आहे, पण आमच्या लक्ष्मीनगर बाबत एक आहे का कुणी कोणा म्हणजे इतकी काही लोकांची दहशत असती का ते बोलायला त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे आमच्या सारखे जे आहे ते आम्ही, तुम्ही बघितलं असेल, मी ग्रामसभेमध्ये पण ओपनली त्या गोष्टीत बोललो होतो. त्यानंतर बऱ्याचशा प्रमाणे कारवाई पण झाली होती. परंतु काही गोष्टी अशा आहे का एका प्रतिनिधीनेच ठरवायला पाहिजे का ह्यासारख्या जे आहे गुटखा ह्यासारख्या गोष्टी त्या लोकांना घातक आहे त्या करू नये. बाकी काही विषय त्यात राहत नाही, कारण आपण एकच विषय घेतला पाहिजे का जनतेचं चांगलं कसं होईल, ही जनता सुखी कशी राहील आणि आपण प्रतिनिधी म्हणून त्या जनतेचे राहतो. आपण का आपल्या घरचे राहतो का ते मला कोणीतरी पॅकेज दिलं पाहिजे, मला कोणीतरी चांगल्या प्रकारचे घड्याळ दिले पाहिजे, मला कोणीतरी साई भक्तांनी टूर केली पाहिजे, हे नाही झालं पाहिजे. हे झालं पाहिजे का मला माझा जो प्रतिनिधी आहे, जे जनता आहे त्या जनतेचं काम, कारण ही जनता जनार्दन म्हणून आपण डोळ्यासमोर ठेवून ते काम केलं पाहिजे. सरळ विषय आहे. मला एवढं माहिती आहे की जर एखादा व्यक्ती काहीच काम करत नसेल आणि जर त्याचे टूर दर हप्त्याला दर महिन्याला जर विदेशात असेल, दुसऱ्या शहरामध्ये कंटिन्यू बाहेर असेल, तर याचा अर्थ असा समजायचा काहीतरी गोड बंगाल आहे. जनतेला काय आव्हान करणार मतदानाच्या बाबतीत? जनतेला एक प्रतिसाद कसा मिळतो?
जनतेला एकच आवाहन करणार, कारण मी केलेले जे 5 वर्षात 7 वर्षात 9 वर्षात जे काम आहे, जे कामाची पावती म्हणून जे आज जनता प्रतिसाद देत आहे तो एकदम योग्य रीतीने आहे। आणि अदृश्य शक्ती बाबानंतर अदृश्य शक्ती सुद्धा आमच्या पाठीमागं भरभक्कम आहे। त्या अनुषंगाने आम्ही ही पाऊल टाकलेलं आहे आणि त्या दृष्टीने चांगल्या प्रकारच्या लोकांचा रिस्पॉन्स आहे। चांगल्या पद्धतीने लोक आम्हाला विषय देत आहे, चांगल्या पद्धतीने अडचणी पण सांगत आहे की काय केलं पाहिजे काय, आणि लोकांच्या त्या अडचणी सुद्धा आपण ते विचार सुद्धा ऐकले पाहिजे। ही मानसिकता आमची आहे आणि आपण केलेल्या कामावरच आम्ही मत मागत आहे का आम्ही हे म्हणत नाही मी हे करन ते करन त्याच्यापेक्षा करन। तर मी ह्या माध्यमातून एकच त्यांना सांगितलं की मी चांगलं काम केलेलं आहे आणि याच्यापेक्षा कसं चांगलं करन। कारण पुढचा जो माझा मुद्दा आहे की हे लक्ष्मीनगर आहे तिथंच स्थिर आहे, तिथं 7-12 कसा मिळेल, कारण मी कागदपत्राची सगळी पूर्तता केलेली आहे आणि बस माझं काम तेवढंच राहिलेलं आहे, तेवढंच काम राहिलेलं। कारण माझं जे स्वप्न होतं पॉलिसवाल्यांचं क्लिअर करायचं, फुलावाल्यांचं क्लिअर करायचं, जे पुनर्वसनचे बाधित लोक आहेत त्यांचं क्लिअर करायचं, जे जे ह्या छोट्या माध्यमातून लोक आहेत त्यांचं फुटपाथच्या लोकांचं क्लिअर करायचं, ते झालेलं आहे। आता पुढील काळात एकच माझं स्वप्न राहील या लक्ष्मीनगरला ह्या माध्यमातून कागदपत्राची पूर्तता झालेली आहे। मार्च मध्ये बावनकुळे साहेबांनी पण आदेश केलेला आहे की जे 2011 पूर्वी जे लोक आहेत तिथं राहतात त्यांना 7-12 देऊन टाका, आणि ऑर्डरही ते सांगते, नगरपालिकेचं पण एनओसी ते सांगते की शासन निर्णय जर देत असेल, शासन जर 7-12 देत असेल तर नगरपालिकेचं काय हरकत नाही। मी तो एनओसी पण आम्ही काढून घेतलेला आहे, त्याच्यामुळं तो विषयच राहिला नाही आता। कारण पुढचं माझं स्वप्न एकच राहील की लक्ष्मीनगरला 7-12 व्हावा आणि त्याच माध्यमासाठी त्याच विषयासाठी मला जनतेने निवडून द्यावा, मला तसेच प्रतीक शेळके यांनाही निवडून द्यावा असं मी सर्व नागरिकांना जे जनता जनार्दन आहे त्यांना मी आव्हान करतो। मी एक विनंती करेल या जनता जनार्दनाला की प्रभाग क्रमांक 1 मध्ये ह्या जागेवर अनिता सुरेश आरणे व प्रभाग क्रमांक 1 ब ह्या जागेवर प्रतीक राजेंद्र शेळके यांना आपण भरघोस मताने विजय करावा। त्याचं कारण असं आहे की भविष्य बघून, कारण तुमचं मत स्वाभिमानाला, तुमचं मत परिवर्तनाला आणि तुमचं मत भविष्याला ह्या माध्यमातून ह्या पद्धतीने विचार करून आपलं मत हे आपण मतपेटीत टाकावं हीच मी सर्व जनतेला विनंती करतो। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा, मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती। आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर। साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट, विश्वासार्ह गुंतवणूक, साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर, प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ। तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक। तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी। एक वेळ नक्की भेट द्या। संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 9191 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 9191। साई प्रसाद नगर शिर्डी।